श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। भगवद्गीतेचा 5वा अध्याय आपण पाहतो आहोत. कर्म संन्यास योग. 3रा 4था आणि 5वा या 3 अध्यायामध्ये कर्मयोगापासून कर्म संन्यासापर्यंतची वाटचाल आपण समजून घेतली आहे, त्याप्रमाणे करायची आहे. या 5व्या अध्यायामध्ये गौरी शिखर साधनेचं सांगितलं आहे की किती उंचापर्यंत एखादा साधक जाऊ शकतो. तो ब्रह्मरूप झाल्यानंतर त्याची लक्षणं काय असतात, जशी आपण स्थितप्रज्ञ लक्षणात पाहिली, तिची पुढे देखील भक्तांची लक्षणं म्हणून सांगितलेली आहे, ज्ञानीपुरुषांची लक्षणं सांगितली आहे. तशीच ह्याच्यामध्ये देखील कर्म संन्यास म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी ज्यांनी प्राप्त केलेली आहे त्याची लक्षणं काय आहे ती ह्याच्यामध्ये विशेषत्वाने सांगितलेली आहे. ती आपण आज पाहणार आहोत. अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. 18 अध्यायापर्यंत अर्जुन प्रश्न विचारतच असतो, तेच प्रश्न पुन्हा विचारत असतो. काही वेळा वेगळे प्रश्न येतात, पण तो सगळे प्रश्न अज्ञानातूनच आलेले असतात. ज्ञान झाले की प्रश्न संपतात. साधना करणाऱ्यालाच साधना करत असताना अनेक अडचणी येत असतात आणि त्या वेळेला जर त्याच्या परमभाग्याने सद्गुरू समोर भेटतील आणि त्याला प्रश्न विचारता आले तर त्याच्या शंका फिटत जातात आणि त्याची वाटचाल अतिशय चांगली होते. इथं 3ऱ्या 4थ्या अध्यायात कर्मयोगावर, कर्म करत असताना अलिप्त स्थिती गाठण्यावर अनेक श्लोक भगवंतांनी सांगितले. तरी पुन्हा इथं अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो आहे की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संससी यत् श्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तू कर्मयोगाचंही सांगतोयस, कर्म संन्यासाचंही सांगतो आहेस, पण निश्चित मी काय करायला पाहिजे? कर्मयोगाचं आचरण करायला पाहिजे का कर्म संन्यासानं प्राप्त होणारी जी स्थिती आहे ती मला प्राप्त होणार आहे? मला श्रेयस्कर काय आहे ते सांग. परमार्थाच्या साधनेमध्ये प्रेयस्कर काय आहे ते बघून चालत नाही. काही गोष्टी प्रेयस असतील पण त्या श्रेयस ठरणार नाही. इथं श्रेयस काय हे बघायला पाहिजे. म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर भगवंत त्याला म्हणतात संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस करा उभौ. कर्मयोग आणि संन्यास दोन्ही निश्रेयसच आहेत, कारण दोन्ही जिथं पोचतात ते ठिकाण एकच आहे. एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, ते एखाद्याला भूक लागलेली आहे तर तयार स्वयंपाक आहे आणि तो जेवला आणि त्यांनी प्राप्त होणारी तृप्ती आणि स्वयंपाक करून जेवल्यानंतर प्राप्त होणारी तृप्ती एकच आहे. म्हणजे सिद्ध गोष्टी असल्याने जाणं. तसं संन्यासाच्या ठिकाणी पूर्वजन्मीची तयारी करत तो अशा एका ठिकाणी आलेला आहे की ह्याच जन्मात त्याला ही नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणं शक्य आहे. त्याच्यासाठी त्याच्याजवळ विरक्ती आहे. विषयातून इंद्रिय बाहेर काढून घेण्यासाठी आवश्यक असणारा संयम त्याच्याजवळ आहे. मन निर्मळ झालेलं आहे. तपाची साधना करता त्यांनी बुद्धी आणि मन दोन्ही शुद्ध केलेलं आहे आणि अशा शुद्ध मनबुद्धीकडून ज्ञान प्राप्त व्हावं अशा एका तयारीत असलेली एखादी व्यक्ती त्या जन्माला येते आणि एखादे सद्गुरू त्याला भेटतात आणि त्याची जी काही थोडीफार साधना राहिलेली असते ती पूर्ण होऊन अगदी लहान वयातच तो पूर्ण होऊन जातो. आपण आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत, प्रल्हाद ध्रुवाची उदाहरणं आहेत. लहान वयात 4, 5, 6 वर्षामध्ये ती पूर्ण होऊन गेली
कशी होऊन गेली असं विचाराल तर अनेक जन्म ती साधना, अनेक जन्म संसिद्धम म्हटलंय, ती सिद्ध होतच आलेली होती. तसं इथे अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर कर्मयोगाचा अधिकारी वेगळा आणि कर्मसन्यासाचा अधिकारी वेगळा. ज्याचा जो अधिकार असेल त्याप्रमाणे त्यांनी मार्ग धरायचा. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झाडावरचं जर फळ घ्यायचं असेल तर पक्षाला पंख असल्यामुळे तो एकदम झेप घेतो आणि वृक्षावरचं फळ आत्मसात करतो. तसा हा जो संन्यासी आहे, कर्मसन्यासी, त्याची पूर्व तयारी असल्यामुळे तो एकाच जन्मामध्ये सद्गुरूंची वचनं कानावर पडल्याबरोबर बोध घेऊन उठतो. पण दुसरा जो असेल तो हळूहळू ह्या फांदीवरून त्या फांदीवर असा चढत 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 तो त्या फळापर्यंत जातो. म्हणून पहिला जाणारा जो आहे त्याला विहंग मार्ग असं म्हटलंय, पक्षाच्या अंगाने जाणारा, आणि दुसरा जो आहे तो पिपीलिका मार्ग म्हटलेला आहे. तसा हा कर्मयोगाचा जो मार्ग आहे तो सामान्य व्यक्तीसाठी कर्मयोगाची वाटचाल करत 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 कर्मसन्यासाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पोचायचं आहे. म्हणजे कोणत्याही मार्गाने जरी गेला तरी तो ठिकाण एकच आहे, परंतु अधिकाराप्रमाणे त्यांनी ते प्राप्त करून घ्यायचं आहे. तयारी नसताना कोणीही एकदम कर्मयोगाला टाळून कर्मसन्यासापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून इथं ते म्हणतात की सामान्य माणसाने कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगो विशिष्यते, कर्मयोगाच्या मार्गाने जावं हे अतिशय योग्य आहे. कारण कर्मयोगाच्याच मार्गाने जाताना चित्तशुद्धी होऊ शकते. कर्म करत असता असताच त्याच्यातून अलिप्त दशा प्राप्त होऊ शकते. मग कर्मसन्यासाची लक्षणं काय सांगितले? ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. त्याला संन्यासी म्हणावं. कुणाला? यो न द्वेष्टी न कांक्षती, तो कधीही कुणाचाही कशाचाही द्वेष करत नाही आणि कशाची अभिलाषा धरत नाही. असा एका पातळीवर असतो की अमुक एक गोष्ट मला हवी आणि ती मिळाली नाही म्हणून त्याला अशांती आली, क्रोध आला, किंवा कुणी माझ्या आड आला, स्वार्थाच्या आड, म्हणून त्याचा द्वेष मत्सर असं काही आलेलं नाही. तो कशाची अभिलाषाच धरत नाही. कारण त्याला असं काही एक मिळालेलं आहे की त्याच्या पुढे आणखीन काही या विश्वातलं मिळवायचं आहे अशी इच्छाच राहत नाही. आणि अशा एका ठिकाणी तो पोचलेला आहे की यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, अशा ठिकाणी तो पोचतो की त्या ठिकाणून परत येण्याची भाषाच नसते. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी न द्वेष्टी आणि न कांक्षती. मग आम्ही असे असतो काही काही वेळेला असं आपण म्हणू, तर तसं नाही. नित्य संन्यासी म्हटलेलं आहे. आपणही बरे असतो, जेवण खाण झालेलं असतं, छान सगळं झालेलं आहे आणि आरामात बसलेलो आहे, तेव्हा आपणही शांत असतो. परंतु आपण नित्य शांत नसतो. जरा काही मना वेगळं झालं, मनाविरुद्ध झालं, नको असलेली व्यक्ती समोर आली की 3-3 तास ध्यानाला बसणारी व्यक्ती देखील शांती ढळली त्याची. त्याचं कारण अजून त्याची वाटचाल चालू आहे, अजून तो साधकावस्थेमध्ये आहे. आणि हा जो संन्यासी आहे हा मात्र नित्य संन्यासी. सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही त्याला पहा, न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्व, कुठलाही द्वंद्वात तो सापडत नाही. एकच परमात्मा भरून आहे असा बोध पूर्ण झालेला असल्यामुळे कुणी व्यक्ती समोर आली तरी मी आणि तू हे शब्द त्याच्यातून गेलेले आहेत. तो मी म्हणजे मलाच सगळ्या ठिकाणी पाहतोय आणि मी हा शब्द नाही म्हणून तू हा शब्द नाही. सहा 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 वही तो है, तोच तर सर्व ठिकाणी भरून आहे असा त्याचा बोध पूर्ण असतो. आणि त्यामुळे तो कुठल्याही द्वंद्वात सापडत नाही, निर्द्वंद्वो. आणि असा असल्यामुळे सुखम बंधात प्रमुच्यते, तो सगळ्या बंधनापासून अत्यंत सुखाने मोकळा असतो. तो कशाला हे माझं आहे म्हणून धरत नाही. मी माझं आणि मला हे संपूर्ण जाऊन तू तुझं आणि तुला. परमेश्वरा तूच एकटा आहे, दुसरं इथं काही नाही. नाही रे मी नाही रे, सद्गुरु सर्वा ठाई रे. आणि अशी जिची स्थिती असते, धन सुत दारा असो दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते. या साधनेतून तो गेला असतो, संसारातच असतो, आजूबाजूच्या प्रेमाच्या मंडळीतच असतो, त्यांच्यावर तो प्रेम करत असतो, परंतु त्यांच्या ममत्वात सापडलेला नसतो.
सर्वांच्या मध्ये आहे आणि नाही. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा नव्हे नवल देखे. तो पाहिल्यासारखा वाटतो पण पाहत नाही, तो ऐकल्यासारखा वाटतो पण ऐकत नाही, कारण तो कशातच नसतो. असं सर्वात असून वेगळेपण जे आहे, असा हा संन्याशी असतो. कर्मयोगी त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत असतो, पूर्ण मी लोपलेला नसतो. असा त्या दोन्हीतला फरक आहे. आणि त्यामुळे ही कर्म संन्यासाची जी स्थिती असते, त्याच्यामध्ये तो सुखाने सर्व बंधनातून मुक्त होतो. पुढे कसली वासना राहत नाही, काही मिळवायचं राहत नाही, साहजिकच पुनर्जन्म त्याला कधी नाही. ह्याच जन्मात तो मोकळा होऊन गेलेला आहे. हे ज्याला लक्षात येत नाही ती मंडळी योग आणि संन्यास वेगळा वेगळा आहे असं म्हणतात. परंतु जे ज्ञानी मंडळी आहेत ती त्याला वेगळा समजत नाही, ते एकच आहे समजतात. कर्मयोगा किंवा कर्मसन्यास हा का तो असा प्रश्न त्यांच्यापुढे नसतो. तर कर्मयोगानंतर कर्मसन्यास, ह्या स्थितीनंतर ती स्थिती, असा पूर्ण बोध स्वच्छ मार्ग त्यांच्यापुढे असतो. आणि त्यामुळे त्या मार्गाने त्यांना वाटचाल करता येते. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो योगयुक्त आहे, जीवशिव एकरूप झालेले आहेत, विशुद्ध आत्मा, अंतःकरण शुद्ध झालेला आहे, विजितात्मा, मन बुद्धी ताब्यात आलेली आहे, जितेंद्रिय इंद्रिय ही जिंकलेली आहे, आणि सर्व भूतात्म भूतात्मा, सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणामध्ये असलेला आणि मी एकच आहे हा बोध झालेला असल्यामुळे कुर्वन्नपि न लिप्यते. म्हणजे कुर्वन्नपि न लिप्यते हा कर्मयोग आहे, आणि सुखम बंधात प्रमुच्यते हा कर्मसन्यास आहे. आणि असा महापुरुष नैव किंचित करोमीति, तो सामान्य माणसासारखा सगळ्या गोष्टी करत असतो, खातो पितो झोपतो देतो घेतो, अनेक गोष्टी त्याच्या चाललेल्या असतात. परंतु नैव किंचित करोमीति, पण हे मी काहीही करत नाही असा त्याचा बोध असतो. त्याचं कारण त्याचा देह, त्याला पूर्ण बोध आहे की त्याचा देह प्रकृतीच्या अधीन आहे, आणि त्रिगुणाच्या मळेप्रमाणे ती प्रकृती काम करते आहे. त्यामुळे प्रकृती काम करत असून, जसं सूर्याची किरण एखाद्या राजवाड्यावर पडतात, झोपडीवरही पडतात, केराच्या कुंडीवरही पडतात, सुंदर सुगंधी फुलावरही पडतात, पण त्या दोन्हीचा लेप त्याला लागत नाही. ते किरण त्याच्यात असतात आणि नसतात. तसा हा महापुरुष चार लोकांच्यात लौकिक रूपाने वागताना फिरताना दिसेल, पण त्याचा कुठलाही लेप त्याला नसतो. अशी एक विलक्षण स्थिती त्या महापुरुषाची असते. आणि तो कसा असतो त्याला उपमा देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की पद्मपत्र इवांबसा, कमळाचं पान जसं पाण्यात असतं पण भिजत नाही, ओलं होत नाही, तसा व्यवहारात असून कशानेच लिप्त होत नाही. त्याची सगळी कर्म कायेन मनसा बुद्ध्या केवलैर इंद्रियेरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. शारीरिक कर्मही करत असतो तो, पण त्यात तो कुठंच नसतो. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणताय, लहान मूल असतं का नाही, ते जसं हातपाय हलवत असतं, पाळण्यात खेळत असतं, पण कशासाठी हातपाय हलवतो असं म्हटलं तर त्याच्या पाठीमागे हेतू काही नसतो, निर्हेतुक त्याचं सगळं चाललेलं असतं. तसं कर्म करताना निर्हेतुक कर्म करायला पाहिजे. तशी या महापुरुषाची शारीरिक कर्म तशीच असतात, त्याची मानसिक कर्म देखील तशीच असतात. पण कुठेही कपट नाही, कुणाबद्दलचा मत्सर नाही, द्वेष नाही, स्वच्छ शुद्ध मन, अखंड त्या मनामध्ये बुद्धीमध्ये एक भगवंताचं स्फुरण असतं. जर काही करता आलं तर दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपल्याला काही करायचं आहे, स्वार्थाची भूमिकाच नसते. कारण देहभावापोटी स्वार्थ असतो, देहभावच त्याचा गेलेला असल्यामुळे स्वार्थ नाही, त्याचा स्वार्थ अत्यंत व्यापक झालेला असतो, आणि अत्यंत व्यापक स्वार्थ म्हणजेच परमार्थ. संत आपल्याला तेच सांगतात की हा अहम जो संकुचित आहे देहापुरता, तो अत्यंत व्यापक करून त्या सहाच्या ठिकाणी नेऊन ठेवा, आणि तोच मी आहे असा बोध केला की मग एका ठिकाणी संकुचित दृष्टी न राहता सर्वच तर माझे आहे आणि मी सर्वांचा आहे असा बोध होईल. आणि असं जर झालं तर त्याला शांती मिळू शकेल. म्हणून ह्या नवद्वार असलेल्या ह्या देहामध्ये तो महापुरुष राहतो, पण नैव कुर्वन् न कारयन्, तो म्हणत असतो मी काहीच करत नाही. आणि म्हणून संतांची भाषा आपण जर पाहिली तर लक्षात येईल. कुणी जर त्यांना म्हटलं की आपल्या कृपेनं हे झालं, त्यांची भाषा कशी असते, ते कधी म्हणत नाहीत मी केलं म्हणून, मी हा शब्दच त्यांच्यामध्ये नसतो. ते नेहमी म्हणतात
रामाची कृपा, नारायणाची कृपा. जे चांगलं झालं असेल त्याच्याच कृपेनं झालंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी घडती आहे ती परमेश्वराच्याच अधिष्ठानावर, त्याच्याच कृपेनं घडते आहे. त्याच्यामध्ये मी कोणी नाही. हे वर बोलणं नाही. काही मंडळींचं वर बोलणं असतं, पण ते ढोंग जाणत्या माणसाला पटकन लक्षात येतं की असं नाही. मी एक अमुक ठरवलं आहे, माझी अशी इच्छा आहे, मी असं करूनच दाखवीन, मी केल्याशिवाय राहणारच नाही, असं जे काही मीचं जे भाषण असतं, माझ्यामुळे हे सर्व झालं, मी नसतो तर झालं नसतं, अशी जी सामान्य माणसाची, विशेषतः कर्तबगार माणसं जी असतात त्यांच्यामध्ये हा मी अतिशय पोसला गेलेला असतो. आणि ही जी अहंकाराची भाषा आहे, ही अहंकाराच्या भाषा जाऊन निरभिमान, निरहंकार अशा तऱ्हेचं तसं जीवन जात असतं. आणि तो परमेश्वर आहे ती जसं शुष्क पत्र असतं ना, वाळलेलं पान, ते जसं सहज उडत जात असतं, त्याला दिशा ठरलेली नसते, कुठं जायचं माहिती नसतं. किंवा जसं म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी, माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, पाणी आयसे केले होवा वेगा. जसं माळी असतो, ते पाणी जे आहे कुठल्या झाडाला द्यायचं आणि कुठल्या नाही हे माळी ठरवत असतो, त्या पाण्याला स्वतःचं काही मत नसतं. अशाप्रमाणे हा जो असतो महापुरुष, हा भगवंताच्या हातातलं यंत्र होऊन राहिलेला असतो आणि तो यंत्री जसा नेईल तसा हा जात असतो. अशी एक विलक्षण, आणि त्यामुळे पूर्ण तणावमुक्तच असतो. कसलाच तणाव त्याच्यावर नसतो, कसलंच टेन्शन. जरा आपण म्हणतो हे मी करत असलो की त्याच्यापुढे टेन्शन असतं की मी हे करणार आहे, हा म्हणतो भगवंत नेईल तसं. असं असल्यामुळे अतिशय शांत, सर्वात असून नाही अशा एका स्थितीमध्ये तो जात असतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तीने, म्हणजे एखादा विद्या विनय संपन्न ब्राह्मण असला, काय एखादी गाय असो, हत्ती असो, किंवा काही एखादा सामान्य मूढ मनुष्य असो किंवा चांडाळ असो, सर्वांच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी सारखीच असते. कारण तो उपाधी बघतच नाही, त्या उपाधीतल्या चैतन्याकडे त्याची दृष्टी असल्यामुळे उपाधी कोणती असो. रामाने रावणाला मारल्यानंतर रामाने लगेच रामचंद्राने त्याला सांगितलं, आपलं जे वैर होतं ते त्याच्या बाहेरच्या प्रकृतीशी तो संपलेला आहे, तेव्हा आता त्याच्याशी वैर धरायचं कारण नाही. योग्य त्या सन्मानाने त्याला सगळे जे काही पुढच्या क्रिया त्या केलेल्या पाहिजे. म्हणजे परिस्थितीनुसार जे काही कृत्य करावं लागत असेल, दुष्कृतीनांचा नाश करावा लागत असेल, ती ही मंडळी करतात, नाही असं नाही. परंतु आतमध्ये सामान्य माणसाचा जसा एक द्वेष असतो, द्वेष असतो, तसा द्वेष त्वेष नसतो. एक कर्तव्य कर्म करायचं आहे म्हणून ते काम करत असतात. हा मोठा फरक आहे सामान्य माणसामध्ये आणि या महापुरुषामध्ये. अशा तऱ्हेचं जीवन, एक उंच पातळीवरचं जीवन तो जगत असतो. पण ही पातळी गाठायला काय करायला पाहिजे हा प्रश्न येतो. कारण हा महापुरुष असतो तो योंतः सुखोंतरा रामस्तथा अंतर्ज्योतिरेवा सुयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोदि गच्छति. हा ब्रह्मरूपच झालेला असतो. पण ही स्थिती प्राप्त करायला काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी 5व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली आहे. आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार विस्तृत विवरण केलं आहे. ते श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत साधनेच्या दृष्टीने. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारेण यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिमोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो यस सदा मुक्त एव सहा. काय करायला पाहिजे त्यांनी सांगितलंय. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश, साधना जी आपण म्हटलेली आहे, या साधनेमध्ये आपल्याला जे काही करायचं असेल, जर जी इंद्रिय बाहेरच्या विषयात रमलेली आहेत, कारण आपली सगळीच इंद्रिय बाहेर बघतायत. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, डोळे बाहेर बघतायत. डोळे मिटले तरी आपण मनाने पुन्हा बाहेरच बघत असतो. रात्री झोपलो तरी स्वप्नात मनाचे खेळ चालूच असतात. आणि ते खेळ कशाचे चालू असतात, पुन्हा विश्वात ज्या ज्या काही गोष्टी पाहिलेल्या असतात, मनात ज्याचं चिंतन झालेलं असतं. म्हणजे झोपलो तरी देखील मनाचे व्यापार बंद नाहीत, कारण काही ना काही ऐकणं सुरूच असतं. म्हणून ही जी सगळी इंद्रिय आहेत, ही सगळी इंद्रिय पूर्णपणे अंतर्मुख करून, त्यांचे सगळे व्यापार बंद करून, मनाचे जे जे काही व्यापार आहेत ते मनाचे व्यापार देखील बंद करून, त्यांना प्राणासहित ते मन वर चिदाकाशात नेऊन त्या चिदाकाशामध्ये त्याला लीन करायचं आहे. ध्यानामध्ये जर काय आपल्याला साधायचं असेल तर मनाची उन्मनावस्था, अमनावस्था ही आपल्याला साधायची.
बुद्धी देखील आपल्याला लीन करायची आहे. आणि म्हणून भगवंतानी पुन्हा पुन्हा असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की तू मन हे मीच करी, मन मीच करून टाक, माझ्यामध्येच ते लीन होऊ दे, वेगळेपणाने त्याला ठेवू नको. पण ते मन भगवंताच्या ठिकाणी लीन करायला ते मन आपल्या ताब्यात आलं पाहिजे ना. मनाला धरता येत नाही, बाकीच्या गोष्टी धरता येतील, पण त्याला असं म्हटलंय पाऱ्याला जसं धरता येत नाही तसं मनाला धरता येत नाही. त्या मनाला धरण्यासाठी जी काय प्रक्रिया सांगितली आहे ती ध्यानाची प्रक्रिया आहे. त्या ध्यानाची प्रक्रिया करत असताना सुद्धा मन जर प्रसन्न असेल तरच ते मन उन्मन अवस्थेत जाऊ शकतं. म्हणून ते मन प्रसन्न करण्यासाठी आपले सगळे जे काय बाहेरचे विहार आहेत, जे आपलं वागणं आहे इतरांशी, हे सगळंच्या सगळं अतिशय चोख आणि शुद्ध पाहिजे. हे जितकं आपण शुद्ध करू तितकं मन आपल्याला प्रसन्न राहील. आणि प्रसन्न मन गगनी रेगता, गगन रूप होते सर्वथा, असं जे म्हटलेलं आहे. ही जी ध्यानाची प्रक्रिया स्वामी स्वरूपानंदांनी अतिशय सुंदर तऱ्हेने सांगितली आहे, सोप्या भाषेत सांगितलेली आहे. काही मंडळी याला खूप अवघड आहे असं समजतात. अवघड काही नाही, परमार्थ देखील अवघड नाही आहे तरी परम सुगम, परी जनासी जाहाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. परमार्थ सोपं आहे, अवघड आपल्यामुळे झालेलं आहे. आपण जे मन आहे त्या मनाला जी संगती आहे, जे कुकर्माकडे वळण्याची प्रवृत्ती आहे, वस्तुतः सत्कर्म करत 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 ते सच्च्या दिशेनं जायला हवंय. त्याच्याऐवजी ते कुकर्म करत 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 भगवंतापासून लांब 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 चाललेलं आहे. ते भगवंताकडे आणण्यासाठी इंद्रिय, मन, बुद्धी सगळी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली पाहिजेत आणि त्याचा मोहरा एका दिशेनं नेला पाहिजे. डोळ्यांनी त्यालाच पाहायचंय, कानाने त्यालाच ऐकायचंय, जिभेने त्याचंच नाव घ्यायचं आहे. पाय कुठं जातात असं विचारलं तर भगवंताकडेच जात आहे. हाताने तेच कर्म चाललेलं आहे. अशा तऱ्हेने सर्व इंद्रियांचा मोहरा जर आपण परमेश्वराकडे वळवू शकलो तर एक दिवस आपल्या लक्षात येईल असं की भगवंताने आपण दोन नसून आपण एकच आहोत, मीच तर तो आहे. आणि त्याच्यासाठी इथं त्यांनी सांगताना हे जे आहे ते मन वर न्यायचं आहे आणि दोन्ही भुयांच्या मध्ये इथं जे स्थित करायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी एकाग्र होऊन पूर्ण तऱ्हेने तिथे लक्ष कसं द्यायचं आहे हे सांगण्यासाठी पुढे 6वा अध्याय आलेला आहे. आणि 6वा अध्याय हा ध्यानाचा अध्याय आहे. आणि ह्याच्यामध्ये ध्यानाची प्रक्रिया, हठयोग, राजयोग दोन्ही सांगितलेले आहेत. काय आहे, अशा ग्रंथामधून अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात, परंतु आपल्याला त्यातल्या ज्या योग्य असतील त्या आपण बघून त्या दिशेनं साधना करायची असते आणि त्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. प्रत्येक त्याच्यातली साधना मलाच सांगितलेली आहे असं समजून जर आपण वागायला लागलो तर मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. जसं एखादं डॉक्टरच्यावरचं पुस्तक आणावं आणि त्याच्यावरची औषधं वाचून ती मलाच आहेत असं समजून आपण घेत राहिलो तर घोटाळा होण्याची शक्यता आहे. डॉक्टरना विचारून ते औषध घ्यायला पाहिजे. तसं या सगळ्या साधनेसाठी सुद्धा आपल्याला नेमकं मार्गदर्शन सद्गुरूंचं हवं असतं. तसं सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला जर मिळालं तर कोणती साधना कशी करायची आहे, कशा पद्धतीनं करायची हे समजून घेता येतं. म्हणून हितं जी 5व्या अध्यायाच्या शेवटी ध्यानाची सूक्ष्म प्रक्रिया जी सांगितली आहे ती जर आपण नीट समजून घेतली तर त्याप्रमाणे आपल्याला ध्यानधारणा, यम, नियम, आसन, प्राणायाम हे सगळे आहे, धारणा, ध्यान, समाधी सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्या नीटपणाने त्या मार्गाने जाता येईल आणि जे आपलं ध्येय आहे जीवनाचं ते आपल्याला गाठता येईल. हरि ओम तत्सत.